प्रगती क्लॉकच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। सह्याद्रीच्या कड्यांची उंची आणि रायगडाची भव्यता अनुभवून आम्ही आमचा मोर्चा कोकणाकडे वळवला। खरं तर यामागे पर्वताच्या उंचीचे हे टोक ते समुद्र सपाटीच्या खोलीचं ते टोक हे अनुभवण्याचा आमचा प्लॅन होता। त्यानुसार आमचा पुढचा डेस्टिनेशन होतं मुरुड जंजिरा। मुरुड जंजिरा हा भारतातील एक अद्वितीय आणि भव्य समुद्र किल्ला आहे। याला अरबी समुद्रातील एक चमत्कारही समजले जाते। या समुद्रामध्ये बसलेल्या किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला राजपुरी जेट्टी येथून नाव पकडावी लागते। यामध्ये स्टीमर आणि होडी या दोन्ही प्रकारच्या नावांचा समावेश आहे। या समुद्र सफारीचा आनंद घेतच आम्ही जंजिरा किल्ल्याची बाहेरची तटबंदी पाहत होतो। मिळालेल्या माहितीनुसार या किल्ल्याचे बांधकाम साधारण 17व्या शतकात सिद्दी राजवटीने पूर्ण केले। हा किल्ला आफ्रिकन मूळ असलेल्या सिद्दी समाजाने विकसित केला, जे मुघल साम्राज्याचे निष्ठावान होते। या किल्ल्याला मिळालेले जंजिरा हे नाव जजीरा या अरबी भाषेतील शब्दावरून घेतले आहे, ज्याचा अर्थ बेट असा होतो। अशा प्रकारे होडीचा प्रवास पूर्ण करून त्या नावाड्याने आम्हाला जंजिरा किल्ल्याच्या मुख्य दरवाजाविषयी सोडले। काळ्या बेसॉल्ट दगडांनी बांधलेला हा किल्ला असून सुमारे 22 एकर क्षेत्रफळावरती पसरलेला आहे। त्यासोबतच या किल्ल्यामध्ये 19 प्रचंड बुरुज आहेत, जे आजही मूळ स्थितीत आहेत। सोबतच या किल्ल्यावरती गुप्त बोगदे, गोड्या पाण्याच्या विहिरी व सुरेल खानाचा महल मध्यभागी आहे। कलाल बांगडी, गायमुख आणि चावडी या 3 पंचधातूंनी बनलेल्या अनोख्या तोफा या किल्ल्याचं आकर्षण आहे। या किल्ल्यावरती विजय मिळवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी याच्या जवळच पद्मदुर्ग किल्ला बांधायला घेतला, पण सिद्धीने त्याच वेळी मोगलांना सांगून स्वराज्यावरती हल्ला चढवला आणि राजांना ही मोहीम सोडून तिकडे जावे लागले आणि म्हणूनच हा किल्ला अजिंक्य राहिला। जंजिऱ्याच्या बाले किल्ल्यावरून आपण पूर्ण जंजिरा किल्ला न्याहाळू शकतो। असे हे जंजिऱ्याचे विहंगम दृश्य डोळ्याचे पारणे फिरणारे आहे। असा हा अजिंक्य आणि अभेद्य जलदुर्ग पाहून आम्ही परतलो।